वीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय 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 रघुवीर समर्थ. परमपूज्य अच्युत महाराजांनी लिहिलेली अवतरणिका 4थ्या स्कंदाची. त्या अगोदर आपण चतुश्लोकी भागवत म्हणूया. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करेचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अवतरणिका 4th स्कंदाची. स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावलिका, प्रथमोध्यायनिका 4th स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला 4थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध 5मोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवासी, ते 6ष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती 7मी. 8मोध्यायी ध्रुव वनगमन. 9मोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन 10मोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध 11दशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णुपदप्राप्ती 12शासी. ध्रुववंश अंगचरित्र. 13दशी कथा पवित्र. 14दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेकी 15दशी छान. पृथ्वीशी स्तविती बंदीजन 16ोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती 7दशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन
अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथ्वीचे. वंशविस्तार पृथ्वीचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी. राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग धावला लढाईशी. 27. कालकन्यकथा. पुरंजन स्त्रीरूप झाला. अविज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28वा केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे. 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश. परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुर्थ स्कंद. अध्याय 2. भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष. मागच्या अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं धर्माच्या 13 पत्नी, त्यांची नावं आणि त्यांच्या पतींची नावं झाली आणि त्यांच्या मुलांची सुद्धा नावं झाली. श्रद्धा सुत शुभम मैत्री. प्रसादम अभयम दया. शांती सुखम मुदम तुष्टी. स्मयं पुष्टी रसूयत. योगम क्रियानोति उन्नति. दर्पमर्थम बुद्धिरसूयत. मेधा स्मृतिं तितिक्षातु. क्षेमं ह्रीं प्रश्रयं श्रुतम. म्हणजे या 2 श्लोकामध्ये 6 मुलींचे नावं आणि त्यांच्या मुलांची नावं दिले. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये मूर्ती ही सर्व गुणोत्पत्तीर नरनारायणा ऋषी. म्हणजे यांच्यासाठी पुन्हा एक वेगळा श्लोक लिहिला, कारण त्यामध्ये मूर्ती देवींनी आपल्या पोटी नरनारायण ऋषींना जन्म दिला आहे. भगवंताचे अवतार असणारे नरनारायण ऋषी आपण पाहिलं. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण ही जी जोडी आहे ती नरनारायणाचाच अवताराची होती. आणि त्यामध्ये आपण शेवटी पाहिलं की ही जे अग्नी आहे, अग्नीचं कसं लग्न झालं आणि अग्नीपासून जे उत्पन्न झाले, अग्नीचं लग्न ते स्वाहा या कन्याशी झाले. या 16 कन्यांपैकी एक अग्नीला दिली, एक पितरांना दिली, एक शंकरांना दिली. शंकरांना जी दिली ती सती. तिचा भाग आपण आता यापुढे पाहणार होतो 3-4 अध्यायामध्ये. आणि अग्नी आणि स्वाहा यांच्या पोटी पावक, पवमान आणि शुची असे 3 मुलं झाले. आणि त्या तिघांपासून पुढे 45 मुलं झाले. आणि हे 45, त्यानंतर हे 3 आणि त्यांचे वडील अग्नी, असं म्हणून 49 अग्नी सगळ्या देवतांच्या वैदिक यज्ञामध्ये, यज्ञकर्मामध्ये या 49 अग्नीच्या नावाने आहुती दिल्या जातात. हा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला. आता आजचा भाग जो आहे भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष. त्यासाठी अगोदर आपण हे शिवांचं स्वरूप, भगवान शिवांचं स्वरूप आणि दक्ष प्रजापती हे त्यांचे सासरे हे लक्षात घ्या. आपण आताच पाहिलं दक्ष प्रजापती हे ब्रह्माच्या 10 पुत्र, 9 पुत्र दिलेत आणि 10वे म्हणजे नारद. त्या 10 पुत्रांपैकी एक असणारे दक्ष प्रजापती, त्यांना जी कन्या दिली ती म्हणजे सती. आता या शंकराचं वैभव जे आहे भगवान शंकराचं, की ज्यांचं सगळी स्तुती आपल्याला सगळी माहिती आहे. आशुतोष. अगदी पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पत्र असेल, पुष्प असेल, फल असेल आणि काही नसेल तरी पाणी जरी वाहिलं तरी ते संतुष्ट होतात. म्हणजे कमीत कमी गोष्टींनी जास्तीत जास्त संतुष्ट होणारी देवता म्हणजे भगवान शंकर आहेत. या भगवान शंकरांच्या स्तुतीसाठी म्हणून एक स्तोत्र लिहिलं गेलं, ते म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र. या शिवमहिम्न स्तोत्राच्या 7व्या श्लोकाचा उच्चार स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिकवागच्या व्याख्यानामध्ये जे स्वागताला उत्तर दिलं त्या ठिकाणी त्या 7व्या श्लोकाचा उच्चार केला आहे. 1993 जेव्हा ही शताब्दी झाली त्यावेळेस अकोला जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये आमच्या दोघांची आणि इतर काही 3-4 जणांची अशी व्याख्यानं शाळामधून झाली. त्यामध्ये स्वामीजींचं चरित्र सांगितलं होतं. त्यामध्ये ते म्हणतात, रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्य हा तमसी पयसाम अर्णव इव.
अनेक नद्या, भिन्न भिन्न नद्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निर्माण होणाऱ्या, उगम पावणाऱ्या, या शेवटी एकाच समुद्राला जाऊन जशा मिळतात, तसं सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती. अशा प्रकारे तो श्लोक, त्याचा उच्चार त्या ठिकाणी स्वामीजींनी केला. कारण अनेक धर्म जरी असले, त्या धर्माचे मुख्य देवता जे आहे, ज्यापासून तो धर्म झाला, हे सगळे स्वरूपाने ते एकच आहेत. समर्थसुद्धा आपल्याला हे सांगतात, साधू दिसती वेगळाले, परीचे स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहातीत वस्तू. हे जे शिवमहिम्न स्तोत्र आहे, याचा उल्लेख यासाठी केला की पुष्पदंत हे गंधर्वांचे राजा, गंधर्वातले प्रमुख पुष्पदंत, आणि हे भगवान शंकराचे अत्यंत प्रिय असे शिष्य. पण काही कारणांनी भगवान शंकराचा रोष, त्यांचा क्रोध यांच्यावर आला काही कारणांनी, आणि त्यामुळे भगवान शंकर यांच्यावर रुष्ट झाले. आता आपल्या गुरूंनी आपल्यावर क्रोध केलेला आहे, म्हणून या शिष्याने म्हणजे पुष्पदंतांनी हे स्तोत्र रचलेलं आहे. त्यामधला जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आपल्यासाठी, म्हणजे तो एक या ठिकाणी मी सांगतो. म्हणजे शंकरांचं वैभव कसं आणि शंकरांचे गुण कसे आहेत ते या ठिकाणी सांगितले. आजच्या या कथानकाला अगदी योग्य अशा 2 श्लोक या ठिकाणी आहेत. असे ते गिरिसीमम स्यात् कज्जलम सिंधुपात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी, लिखित यदि वा गृहीत्वा शारदा सर्वकालम, तदपि तव गुणानाम ईशपालम न याती. म्हणजे भगवान शंकर कसे, आसित म्हणजे काळ्या रंगाचा पर्वत. आसित काळ्या रंगाचा पर्वत जरी असेल आणि त्यापासून शाई निर्माण केली, त्याला कज्जल असं म्हणतो आपण. कज्जल म्हणजे आपण काजळ जे म्हणतो. काजळ कसं धरतात, पूर्वी काजळ आमच्या लहानपणी धरायचे, तर ते दिवा लावायचे, त्याजवळ एक काच ठेवायचे आणि त्या काचेवर त्या दिव्याची ज्योत जी आहे त्याच्यापासून परिणाम म्हणून ते काळा रंग यायचा आणि मग ते काजळ म्हणून वापरायचं. असं पूर्वी होतं. आता तर काय 25 काजळाच्या डब्यात मिळाल्या, एकाचाही अर्थ नाही. तर इथे म्हणतात की असं ते काजळ तयार केलं. सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी. आणि आता एक आम्हाला कविता पण होती इंग्रजीमध्ये, इफ ऑल द ट्रीज वेअर वन, इफ ऑल द सीज वेअर वन. म्हणजे सगळे समुद्रातलं पाणी एक झालं, सगळ्या झाडांपासून एकच झाड तयार केलं आणि त्यापासून जर आपण लेखणी तयार केली, असं ते इंग्रजीमध्ये होतं. तेच आपल्याला या ठिकाणी आता सापडतं आहे. लहानपणी काही एवढी बुद्धी नव्हती, पण आता जे अनेक स्तोत्र वाचतो त्यामध्ये ही गोष्ट लक्षात येते. लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम. म्हणजे पृथ्वीचीच त्या ठिकाणी कागद केला. लेखणी कशाची, तर सुरतरुवर शाखा, अनेक झाडांच्या शाखांपासून तयार केलेला तो बोरू. आमच्या लहानपणी 4थीपर्यंत बोरूनीच लिखाण व्हायचं. नंतर 5वीपासून मग पेन्सिल आली आणि मग पुढे शाई आली. लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम. प्रत्यक्ष शारदा माता जरी लिहायला बसली, ह्या दोन्ही गोष्टी घेऊन, एक लेखणी आणि दुसरी कज्जल म्हणजे सिंधुपात्रे, तर भगवान शंकराचं गुण जे आहे त्याचं वर्णन करण्यासाठी तदपि तव गुणानाम ईशपारम न याती. म्हणजे प्रत्यक्ष शारदा जरी बसली तरी या भगवान शंकरांच्या गुणांचा पार तीसुद्धा जाणू शकत नाही, असं त्यांचं वैभव, असं ते इतके गुणसंपन्न आहेत असं ते म्हणतात या ठिकाणी. आणि दुसरीकडे या ठिकाणी अजून एक श्लोक चांगला येतो, तो सुद्धा पाहूया आपण. 7वा श्लोक आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्रयी सांख्यम योग पशुपतिमतं वैष्णवम इति, प्रभिन्नो प्रस्थाने परम इदमद पथ्यमिति च, रुचीनाम वैचित्र्यात रुचिकुटिलनाना पथजुषाम, नृणाम एको गम्यः त्वमसि पयसाम अर्णव इव. म्हणजे वेदत्रयी, तिन्ही प्रकारचे वेद. वेदांच्या बाबतीमध्ये वेद जरी 4 असले तरी 3 वेद असाच विचार सगळीकडे आहे. वेदत्रयी, सांख्ययोग, त्यानंतर योग, अष्टांग योग, शैव मत आणि वैष्णव मत, असे अनेक संप्रदाय असले तरी त्या आपापल्या रुचीनुसार वेगवेगळे मार्ग जे आहेत, भक्ती संप्रदायाचे मार्ग तयार झाले. पण शेवटी जसे नद्या सगळ्या एकाच समुद्राला मिळतात, तसं या भगवान शंकरांना सगळेजण वेगवेगळ्या मार्गाने त्यांचं भजन, पूजन, आराधना, अनुष्ठान करत असतात, असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. तर असं ज्यांचं वैभव आहे, असे जे गुणाने संपन्न आहेत, ते भगवान शंकर ज्यांच्या ठिकाणी
सत्व रज तम तिन्ही गुण, या तिन्हींच्या गुणांच्या पलीकडे असणारं त्यांचं वैभव. म्हणजे या गुणांनी आपण आपल्या चित्ताची शुद्धी करू शकतो, पण त्यापुढे त्यांना जाणायचं असेल तर हे गुणसुद्धा काही कामाचे नाही, सत्वगुणसुद्धा कामाचं नाही. सत्वगुण जरी असेल तर त्याला एका प्रकारे सोन्याची बेडी असंच म्हणलेलं आहे. तर अशा भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचे जे शिष्य असतात त्यांना त्यांच्या ठिकाणी इतके सगळे सद्गुण प्राप्त होतात. आणि आपण कसे भक्त कसे, तर ते सुद्धा आपल्याला सांगतो. ती आपल्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये येत होते, माझे अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी, 18-12 वनस्पतींची राशी लेख म्हणजे इतकं माझ्याकडे सगळं दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, आणि मी तुझं वर्णन कसं काय करू, असं त्या भगवान व्यंकटेशाला म्हटलेलं आहे. तसं या ठिकाणी दोन्ही भाग झाले. भगवान शंकराचं स्तुती, त्यांचं वर्णन, त्यांचे गुणवर्णन दिलं, आणि भक्ताच्या ठिकाणी असणारा कमीपणा, अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणो काही, विद्या नाही बुद्धी नाही, असं सगळं आपली अवस्था. तर अशा या ठिकाणी दोन गोष्टी दिसतात की भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य असणारे दक्ष प्रजापती. आता शिष्य का म्हटलं मी या ठिकाणी, कारण दक्ष प्रजापतींचे जावई म्हणजे भगवान शंकर आहेत. तर आता भगवान शंकर इतके जावई आणि सासरे आहेत, पण तरी यांच्यामध्ये वितुष्ट का आलं, त्यांच्यामध्ये द्वेष का निर्माण झाला, याचं विवेचन या अध्यायामध्ये केलेलं आहे. प्रजापती दक्ष किंवा कोणीही साधारण माणूस आपल्यासारखा आपल्या मुलांवर प्रेम करतो. बापाचं जास्त प्रेम मुलीवर असतं आणि मुलाचं जास्त प्रेम आईवर असतं. हा आपला अनुभव आहे. प्रत्येक बापाला आपली मुलगी जास्तीत जास्त जवळची अशी वाटते. तसंच या दक्ष प्रजापतींनासुद्धा ही सती जी आहे ती आपली कन्या जास्त प्रिय होती सगळ्या कन्यांमधून, आणि तरी त्यांनी तिचं लग्न या भगवान शंकराशी केलं. आता भगवान शंकर कसे होते त्याचंसुद्धा वर्णन दिले. विद्वेषम अकरोत कस्मात धनावृत्त्यात आत्मजाम सतीम. तरी पण या दक्षांनी आपल्या जाव्याशी असं वैर का स्वीकारलं, असा प्रश्न या ठिकाणी विदुरांनी मैत्रेयांना विचारलेला आहे. 3रा 4था 5वा विदुर मैत्रेय संवादच आहेत. आणि दुसरीकडे चराचराचे गुरु असणारे, वैराग्याची मूर्ती असणारे, शांत मूर्ती असणारे, करुणावतारम आपण म्हणतो तसं आत्माराम, आणि जगाचे परम आराध्य दैवत असणारे भगवान शंकर. मग या दोघांमध्ये वितुष्ट का आलं, त्या दोघांची भांडणं का झाली, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता जावई म्हणजे एकीकडे जावयाला दशमग्रह म्हणतात, 9 ग्रह असतात, त्यांची पीडा माणसाच्या मागे लागते. तसं हे 10वा जो ग्रह आहे तो म्हणजे जावई. जावई म्हणजे जाऊ नये ज्याच्या वाई तो जावई. जामात हवे पुत्र हा, आणि जावई हा मुलासारखाच असतो. ज्यांना मुलगा नाही फक्त मुलीच आहे त्यांना विचारा, ते म्हणतात आमचे जावई इतके छान आम्हाला भेटले, आम्हाला मिळाले की आता ते सगळं आम्हाला मुलाप्रमाणेच करतात. एकदाख्या हि मे ब्रह्मन जामातु शशुरस्य च विद्वेषस्तु यतः प्राणांस तत् त्यजे दुस्त्यज जान सती. म्हणजे श्वशुर आणि दामाद एवढे जवळचे होते तरी त्यामध्ये द्वेष का उत्पन्न झाला. मग मैत्रेय ऋषी सांगायला लागले, पुरा विश्वसृजाम सत्रे. पुरा म्हणजे पुरातन काळामध्ये फार पूर्वी प्रजापतींच्या यज्ञामध्ये मोठमोठे ऋषी, देवता, मुनी, अग्नी हे सगळे आले होते. आता आपल्याकडे लग्न असताना मोठमोठे ऋषी आपल्याकडे येतात का, देवता येतात का, मुनी येतात का, अग्नी येतो का. अग्नी म्हणजे पहिल्यांदा आपण नको म्हणतो, म्हणजे ज्यांना आपल्याला बोलवायचं नाही त्यांच्या पत्रिका आपण सगळ्यात शेवटी पाठवतो की त्यांना ते मिळू नयेत. आणि ज्यांनी आलंच पाहिजे त्यांना फोन करतो, दिवसभरातून 3दा फोन, तुम्ही आलंच पाहिजे बरं का, तुमच्याशिवाय लग्न कसं होईल असं आपण म्हणतो. आणि तिसरीकडे हेच म्हणणं आपण म्हणतो आणि मनामध्ये मात्र आपला भाव असा असतो की यांनी येऊ नये. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींनी आपल्या बोलण्यातून त्या व्यक्त होतात, आपले भावच व्यक्त होतात, पण चांगलं दिसत नाही म्हणून आपण चांगल्या शब्दामध्ये म्हणतो. तसं या ठिकाणी या प्रजापतींच्याकडे जो यज्ञ होता त्यामध्ये ऋषी, मुनी, अग्नी या सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि ते सगळे एकत्र आले. आता इथे अग्नी का आला असा प्रश्न आला असेल तुम्हाला, देवता का आल्या, ऋषी का आले. कारण आताच आपण जे पाहिलं की या 16 कन्या त्यामधल्या 13 या कश्यप ऋषींना दिल्या,
त्यांच्यापासून देव सगळे निर्माण झाले. त्यामुळे देवदेवता जे आहे ते त्यांच्या मुलांप्रमाणे त्यांचा वंशच आहे तो. मग मुनी जे आहेत ते मुनीसुद्धा आहेत. आणि अग्नी, कारण एक कन्या अग्नीला पण दिली आणि एक कन्या पितरांना पण दिली. म्हणजे आता त्यांचे जे मुलं आहेत ते सगळे या दक्ष प्रजापतीच्या नातवांच्या बरोबरचे झाले. त्यामुळे आपल्या आजोबाकडे काही जरी कार्यक्रम असेल तर नातू पंटू हे सगळे येणार. तसे हे सगळे त्या ठिकाणी आले. आता ही मोठी सभा भरलेली असताना त्या ठिकाणी दक्ष प्रजापतींची एंट्री झाली. ते आता त्या ठिकाणी आले. दक्ष प्रजापतीचं स्वतःची पर्सनॅलिटी अशी आहे की अंधारसुद्धा दूर होईल त्यांच्या प्रवेशाने, अशा प्रकारचं त्यांचं तेज आहे. आणि ते तेज पाहून त्या ठिकाणी जमलेले ऋषी मुनी देवता अग्नी हे सुद्धा उभे राहिले आणि उभं राहून त्यांनी त्यांचं स्वागत केलं. आता येणाऱ्या माणसाला जसं एखादा मिनिस्टर एका सभेमध्ये येतो तेव्हा मिनिस्टर आल्याबरोबर तो सगळ्यांपुढे हात जोडून नमस्कार नमस्कार करत असतो प्रत्येकाला. पण त्याच्या मनामध्ये एक असतं की आपल्या पक्षाचे कोण आहेत, आपले कार्यकर्ते किती आहेत, यापैकी विरोधी पक्षाचे किती आहेत, यामधले आपल्याला नावं ठेवणारे कोण आहेत, याकडे जसं त्याचं लक्ष असतं तसं या ठिकाणी दक्ष प्रजापतीचं लक्ष गेलं ते 2 जणांच्याकडे. त्या 2पैकी एक होते ब्रह्मदेव आणि दुसरे होते महादेव. दोन्ही देवच आहेत, एक ब्रह्मदेव आणि दुसरे महादेव. आता आपण त्यांचा वंश जर पाहिला तर भगवंतापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवापासून शंकराची उत्पत्ती झाली. आता या दोघांमध्ये हे दोघे कारण का, की हे दोघेही उठून उभे राहिले नाहीत. पण दक्ष प्रजापतींनी पाहिलं की ब्रह्मदेव उभे राहिले नाहीत, त्याच्यात त्यांची काही चूक नाही, कारण ते सगळ्यांना वंदनीय आहेत आणि ते माझे इतक्या जवळचे आहे की ते माझा अपमान करूच शकत नाही. ते माझ्याशी एकरूप, मी त्यांचा भक्त आहे म्हणून त्याचा त्यांनी राग मानला नाही. पण महादेवांचा मात्र राग मानला. कारण ते महादेवांच्याबद्दल ते लगेच म्हणतात की हा बसलेला आहे, उद्धट आहे, याला 4 लोकांमध्ये कसं वागायचं हे समजत नाही. एखाद्या कार्यक्रमात जेव्हा आपण जातो, बरोबर सासरे आहेत, सासूबाई आहेत, आपण आहे, बायको आहे, सगळे आहेत, आणि तिथे आपण जर अशा अस्ताव्यस्त कपडे घालून गेलो तर तिथे जाताना आपले सासरे आधीच ना, हे काय कपडे घातले, सगळे चुरगळलेले, चांगले इस्त्रीचे घाला, असं जसं म्हणतो तसं या ठिकाणी ते म्हणतात की हा जो आहे माझा जावई आहे आणि जावई हा मुलासारखा असतो आणि त्यांनी तसंच राहायला पाहिजे आणि सासऱ्याला म्हणजे आपल्या वडिलांप्रमाणे मानून त्यांनी त्यांचा सत्कार, मान सन्मान केला पाहिजे. पण या ठिकाणी हा तर नुसता बसूनच राहिला. आता भगवान शंकरांच्या दृष्टीने विचार करूया. भगवान शंकर हे ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी ते असं म्हणतात की आता समोर जे काय चालणार आहे, जो काय कार्यक्रम असेल, घटना आहे, त्यामध्ये आता पाहण्यासारखं काहीच नाही. कारण ज्यांनी हे सगळं निर्माण केलं त्यांना नवीन काहीच नाही ना. काय होणार आहे आणि पुढे काय होणार आहे हे सगळं ते जाणतात. भूत, भविष्य आणि वर्तमान हे जाणणारे जे आहेत त्यांना उत्सुकता नसते कोणत्या गोष्टी होणार आहेत, कारण त्यांना माहिती आहे काय होणार आहे. आणि म्हणून ते डोळे मिटून त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि डोळे मिटून बसल्यानंतर जेव्हा इतर सगळे लोक उभे राहिले तेव्हा हे मात्र तसेच बसून राहिले. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या दक्षांना क्रोध आला. अयंतु लोकपालानां यशग्नो निरपत्रपः सद्भिराचरितः पंथा येन स्तब्धेन दूषितः. हा माझा जावई असला तरी निर्लज्ज आहे. देव आणि अग्नीसहित ब्रह्मर्षी ऋषीगणसुद्धा उभे राहिले पण हा काही उभा राहिला नाही. आणि म्हणून ते म्हणतात की मी माझ्या अज्ञानामुळे हे म्हणतो असंही नाही आणि माझ्या मनामध्ये द्वेष आहे असंही नाही, तरी पण मी आता हा सगळ्या गोष्टी बोलून दाखवत आहे. म्हणजे द्वेष असतो पण म्हणायचं द्वेष नाही म्हणून, तसंच आहे हे सगळं. मरकटासारखे याचे डोळे आहेत, माकडासारखे डोळे आहेत. त्यानं सावित्रीसारखी माझी मुलगी, आत्ताच आपल्या या सत्संगामध्ये 4:30च्या देवी भागवत सुरू आहे, त्या देवी भागवतामध्ये सावित्रीचं आख्यान 7-8 अध्यायामध्ये नवम स्कंधामध्ये आलेलं आहे. तर अशा या सावित्रीसारखी मृगनयना असणारी माझी कन्या मी यांना दिली आणि त्यावेळेस ब्राह्मणांच्या साक्षीने आणि अग्नीच्या साक्षीने त्याने हे पाणी ग्रहण केलेलं आहे. त्यामुळे हा मला पुत्रा समान आहे. खरं म्हणजे याने उठून मला अभिवादन करायला पाहिजे होतं, निदान वाणीने तरी करायला पाहिजे होतं. आपण एखाद्या सभेत गेलो, कोणाच्या घरी गेलो
आणि नुसतीच घंटी वाजवली, 3-4दा घंटी वाजवली, तर आपलं जेव्हा आपण दुसऱ्याकडे जातो तेव्हा आपल्या मनामध्ये चलबिचल असतं. एवढं आपल्याला प्रेमाने बोलावलं आणि साधं दारसुद्धा उघडलं नाही. हे जेव्हा आपल्या मनामध्ये येतं ना, तेव्हा तो दक्षच आपल्या मनामध्ये असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे दक्ष दुसरे तिसरे कोण नसतं, आपणच आहोत. नाव जरी दक्ष असलं तरी दक्षासारखं दक्ष नसतो आपण. पण कारण मनामध्ये क्रोध असतो, मनामध्ये वेगळेच भाव असतात आणि म्हणून ते दक्ष त्या ठिकाणी म्हणतात की जसं शूद्राला वेद शिकवले तर ते व्यर्थ जातात, तसं माझी इच्छा नसताना सुद्धा ब्रह्मदेवाच्या सांगण्यामुळे मी माझ्या प्रिय या सुकुमार अशा कन्येचं लग्न याच्याशी करून दिलं. पण हा मात्र खूप अपवित्र राहणार आहे, घमेंडखोर आहे. प्रेतावासेषु घोरेषु प्रेतर्भूतगुणैर्वृतः अटत्युन्मत्तवं अग्नो व्यक्तकेशो हसत रुदन. आता यांचं स्वरूप सांगतात. ते स्मशानात भूतांना बरोबर घेऊन फिरणारा आहे आणि वेड्याप्रमाणे दिसणार आहे. डोक्यावरचे केस मात्र अस्तव्यस्त असतात, कधीही नीट भांग काढलेला नाही आणि कधीकधी हसत असतो, आनंदाने नाचत असतो, पण कधीकधी मोठ्याने रुदन करतो. लहानपणी जन्मल्याबरोबर जसा मुलगा रडतो तसाच या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या नंतर या भगवान शंकराची उत्पत्ती झालेली आहे. ते निर्माण झाले आणि त्यावेळेस ते रडायला लागले आणि रडण्याला संस्कृतमध्ये रुदन म्हणतात आणि रुदनावरून रुद्र हा शब्द निघाला. तसंच हा उघडा नागडा फिरतो, म्हणजे 4 लोकात कसं जायचं काय नाही हे सुद्धा याला माहीत नाही. असा असभ्य आहे, असंस्कारित असा आहे आणि अंगावर दागिने त्या ठिकाणी जाताना थोडंसं नीट व्यवस्थित गेलं पाहिजे, हे जसं आहे. पण त्याच्या उलट हा माणसांच्या मुंडक्यांच्या माळा गळ्यामध्ये घालतो आणि शरीरावर हाडं जे आहेत ते हाडं जे आहेत त्याच्यापासून दागिने तयार केले. आता आजकाल तर फॅशनच्या नावाखाली कशापासून काय दागिने करतील काही भरोसा नाही. तर असं जेव्हा कोणी एखादी स्त्री करत असेल, एखादा पुरुष करत असेल, तेव्हा आपण त्या कथेमध्ये तसं नव्हतं का म्हणून आम्ही तसं केलं. अरे पण कथेमध्ये त्याच दक्षाला पुन्हा कसं जिवंत केलं भगवान शंकराच्या कृपेने हे तुम्हाला माहीत नाही ना. पण तुम्हाला कोण जिवंत करणार आहे हे माणसाच्या लक्षात येत नाही. दक्ष म्हणतात की प्रत्यक्षात हा नाव याचं शिव आहे, पण हा अशिव आहे. अशिव म्हणजे अमंगल आहे. शंकर जरी नाव असेल की शंकरोती ती शंकरा, म्हणजे दुसऱ्याचं कल्याण करणारा हा शंकर आहे असं म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र हा वेडाच दिसतो मला आणि वेड्या लोकांना वेड्या माणूसच प्रिय असतो. हे जसं आहे तसं याचे अनुयायी आहेत ते सुद्धा भूत पिशाच प्रमथगण हेच आहेत यांचे अनुयायी आणि त्यांचा हा नेता आहे असं म्हणून अनेक शब्दांनी दक्ष प्रजापती आपल्या जावयाचा अपमान त्या ठिकाणी करतात. आणि आता गीतेमध्ये आपण येऊ. धीरस्तत्र न मुह्यते. धीर जो पुरुष आहे तो न मुह्यते, त्यापासून त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. कोणी काही बोला, तुल्यनिंदा स्थितिर्भवनी, त्याप्रमाणे यांचं वागणं असतं. मनाचा तो एक स्थैर्य भाव असतो त्यांचा की बाहेरच्या कुठल्याच गोष्टीमुळे यांच्या मनाची शांतता ढळत नाही. असं पाहिल्यानंतर मग मैत्रेय सांगतात या ठिकाणी, अशा वेळेस त्या दक्षाने हातामध्ये पाणी घेतलं आणि आता ते शाप देणार. आत्ता पण आपण एक शाप पूर्वी पाहिला आपण, ज्या ठिकाणी शुनक ऋषी आहेत, त्यानंतर आपले परीक्षित राजा त्या ठिकाणी तहानलेले असल्यामुळे त्यांच्या त्या आश्रमात येतात, पाण्याची मागणी करतात. हे ध्यानामध्ये आहेत, त्यांना ऐकू येत नाही आणि म्हणून शेवटी हा ढोंग करत आहे असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मेलेला साप त्या ऋषींच्या गळ्यामध्ये घातला आणि हे निघून गेले त्या ठिकाणून राजा. आणि नंतर त्यांचा पुत्र शृंगी याला जेव्हा समजलं तेव्हा त्याने हातात पाणी घेऊन शाप दिला. ही कथा आपण पाहिली ऐकली आहे. तसंच आता या ठिकाणी दक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा हातामध्ये पाणी घेतलं. अयं तो देव यजन इंद्रोपेंद्राधिभिर्भवः सहभागम न लभताम देवैर्देवगणाधमः. की आता यापुढे या क्रोधातून माझे शब्द बाहेर पडत आहेत की आता या शंकरांना कधीही कुठल्याही पूजेचा जे अवशेष आहे त्याचा भाग यांना देऊ नये. आणि मग म्हणतात इंद्र असो उपेंद्र असो या कोणाच्याही बरोबरीने यांना यज्ञातला भाग देऊ नये असं ते शाप देतात. आता पुढचा, आता हा शाप झाला. आता शंकराच्या गणामध्ये अग्रगण्य असणाऱ्या नंदी
आता नंदी तर शंकर आहे तर नंदी आहेच. अंबू तेथे अंबिका, हे जसं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं, जसं ज्या ठिकाणी भवम भवानी सहितं नमामि, भव म्हणजे शंकर, भवानी म्हणजे पार्वती, श्रीराम आपण जे म्हणतो श्रीसहित राम, नुसता रामाला महत्त्व नाही, पण रामासहित श्री म्हणजे ती सीता असणारी, म्हणून सीताराम सियाराम याला महत्त्व त्याच्यासाठीच आहे. तसं या ठिकाणी म्हणतात की या नंदी जो आहे तो आत्तापर्यंत सगळं हा व्यवहार पाहत असतो. आणि नंदीच्या डोक्यामध्ये आज जे आपण इंडियन पेनल कोडमध्ये जे वाचतो, एखादं कलम असतं सेक्शन 35 पर्टिक्युलरली, त्यामध्ये असं आहे की एखाद्याने गुन्हा केला आणि त्या गुन्ह्याला ज्यांनी ज्यांनी त्यामध्ये सहभागी झाले ते सुद्धा गुन्हेगार आहेत. त्याला म्हणतात, तो सेक्शन म्हणजे कॉमन ऑफेन्स सेक्शन 35. त्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात की ह्याने जो शाप दिला तो शाप तर मी पाहिला, तो ऐकलासुद्धा आहे. आता याला जे जे अनुमोदन देत होते त्या सगळ्या ऋषीगणामध्ये, मुनींमध्ये, देवतांमध्ये काही लोक होते जे याला थांबवायचा प्रयत्न करत होते, पण हा कोणाचंच ऐकत नव्हता. जेव्हा क्रोधाने माणूस आविष्ट होतो तेव्हा तो इतर कोणाचंच काही ऐकत नाही. क्रोधापुढे काहीच नाही चालत. तो स्वतःचंच जे आहे तेच तो करून जेव्हा ते थांबतं तेव्हा तो क्रोध आवरतो आणि मग त्याला आपली चूक लक्षात येते. जसं या ठिकाणी आपण पाहिलं परीक्षित राजा, त्याने तिथे क्रोधाने ते सगळं गळ्यामध्ये साप टाकला, जेव्हा आपल्या महालात आला तेव्हा त्याला आपली चूक लक्षात आली. तसं आता या ठिकाणी हे नंदिकेश्वर काय म्हणतात, त्या ठिकाणी ते आता उभे राहिले आणि नंदिकेश्वराने सुद्धा आता शाप द्यायला सुरुवात केली. आता या एकाच अध्यायामध्ये, अध्याय लहान आहे पण त्यामध्ये 3 प्रकारचे शाप आहेत. एक शाप दक्षाने सगळ्या भूतगणांना, शंकरांना आणि शंकराच्या अनुयायांना दिला. दुसरा शाप जे आहेत ते नंदी आता दक्षाच्या बाजूने जे सगळे आहेत आलेले आहेत त्यांना द्यायला तयार झाले. आता ते म्हणतात, य एतन्मर्त्यम उद्दिश्य भगवत्य प्रतिद्रुही द्रुह्यत्यज्ञ पृथक्दृष्टीस तत्वतो विमुखो भवेत. द्रुह्य हा धातू आहे संस्कृतमधला, म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणे, द्रोह करणे. त्यामध्ये जो या मर्त शरीराचा अभिमान बाळगून, शरीर मर्त्य आहे, किती ठिकाणी वाचतो, किती ठिकाणी ऐकतो, किती प्रवचनामध्ये ऐकतो, तरी पण त्यावर प्रेम आपलं कमी होत नाही. कारण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके ते वस्तूची भेटी घ्यावी. सगळे संत प्रत्येक गोष्ट खूप सोप्या रीतीने समजून सांगतात, पण आमची देहबुद्धी काही कमी होत नाही. सज्जनगडावर असणारे आमचे कृष्णदास महाराज हे गडावर जेव्हा होते तेव्हा ते नेहमी म्हणायचे, रामदासा सोडवा, देहबुद्धीपासून सोडवा, असं म्हणत ते रात्र समाधीपाशी बसून असायचे. कृष्णदास महाराज ज्यांची समाधी आपल्या साताऱ्यामध्येच आहे. मग आता हे नंदिकेश्वर म्हणतात, या मर्त्य लोकांचा, या मर्त्य शरीराचा अभिमान बाळगतो आणि कोणाचाही द्रोह न करणाऱ्या भगवान शंकराचा द्रोह करतो. आताच आपण पाहिलं शिवमहिम्न स्तोत्रामध्ये शंकरांच्या गुणांचं वर्णन पाहिलं, पण त्यांचा सुद्धा द्रोह करणारे जे आहेत ते भेदबुद्धीचे मूर्ख लोक जे आहेत या ठिकाणी दक्षाच्या बाजूने, ते चांगल्या तत्त्वज्ञानापासून नेहमी विन्मुख राहतील. त्यांना खरं तत्त्वज्ञान काही केलं तरी समजणार नाही. गृहेषु कूटधर्मेषु सक्तो ग्राम्य सुखेच्छया कर्मतंत्रम वितनुते वेदवाद विपन्न धीही. म्हणजे माणूस कर्मकांडामध्ये इतका मग्न असतो की ते कर्मकांड करीत असताना आपल्याकडून काही चुका झाल्या हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही. नाम अखंड आपण घेतो, नामाचं आपण किती महिमा पाहिला आहे, सगळं आहे, आणि रामदासी म्हणून नामाच्या मागे आपण आहोत, नाम घेत असतो, पण त्या नामाचे सुद्धा 10 अपराध आहेत, याकडे आपलं दुर्लक्ष असतं. एकीकडे नामसुद्धा घेणं चालू आहे आणि दुसरीकडे नामाचे अपराधसुद्धा आपल्याकडून होत आहेत. आणि मग म्हणतो इतक्या वर्षापासून आम्ही नाम घेतो पण आमच्यात तर काही दिसलंच नाही फरक. तो फरक दिसला नाही कारण बँकेमध्ये कमी टाकलं आणि काढलं मात्र भरपूर, आणि त्यामुळे आता त्याचे फलप्राप्ती जी यायची वेळ आली तेव्हा त्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये शिल्लक काहीच नाही, अशी स्थिती होते. आणि म्हणून हे जे पाखंडी लोक आहेत ज्यांना कर्मामध्येच जे लिप्त आहेत, कर्माच्या पलीकडे दुसऱ्या गोष्टी समजत नाही, जे अविद्येलाच विद्या समजतात, असे जे मूर्ख लोक आहेत ते शंकराचा अपमान करणारे आहेत. आणि म्हणून ते आयुष्यभर जन्ममरण रूप संसार चक्रामध्ये पडून राहोत. हे कोण म्हणतं? नंदी म्हणतात, नंदिकेश्वर. आता भगवान शंकर म्हणजे त्यांचं एक नाव आहे शर्व.
सर्व अमानिनम असा शब्द या ठिकाणी. सर्व अमानिनम. अमानिनम म्हणजे त्यांची मानहानी करणारे हे सगळे लोक. शर्व म्हणजे शंकर. शंकराचं एक नाव शर्व आहे आणि म्हणून शर्वरी जी आहे ती म्हणजे शंकराची पत्नी म्हणजे आपली पार्वती. आमचे स्वामी जे आहेत सज्जनगडचे वंशज दुर्गाप्रसाद स्वामी यांच्या मुलीचं नावसुद्धा शर्वरी आहे. शर्वरी म्हणजे पार्वतीचंच एक नाव आहे. आता पुढे आता शाप द्यायला सुरुवात झाली. आता शाप काय दिल्याने? नंदीचे सगळे शाप आहेत. शंकरद्रोही जो आहे, भगवान शंकराचा द्रोह करणारा आपल्या कर्माच्या जाळ्यातच अडकून राहोत. म्हणजे काही लोक असतात ते स्वतःला कर्मयोगी म्हणतात. त्यांचे जे चेले चपाटे शिष्य असतात ते सुद्धा आमचे गुरु फार कर्मयोगी आहेत. जे पॉलिटिक्समध्ये आहेत ते सुद्धा म्हणतात आमचं नेतृत्व म्हणजे असं आहे की ते कर्मयोगी आहेत. इतके वर्ष झाले तरी पण त्यांनी राजकारण सोडलं नाही. त्यांच्याशिवाय आम्हाला तिथं आता कोण आहे असं जे माणसाची स्तुती करतात त्यांच्यासाठी ते नेहमी या कर्माच्या जाळ्यातच अडकून राहतात. आणि केवळ पोट भरण्यासाठी विद्या, तप आणि व्रत याचं आचरण करतात. पण ते हे सगळं करत असताना म्हणजे या शंकरांचे ते करत असताना भक्ष अभक्षाचा विचार करणार नाहीत. म्हणजे हे दक्षाकडचे जे माणसं आहेत, जे ब्राह्मण आहेत, ते भक्ष आणि अभक्षाचा विचार करणार नाहीत. धन, शरीर आणि इंद्रियांचं सुख यांनाच ते प्रमुख मानतील आणि त्यांचेच गुलाम होतील आणि भीक मागत भटकत राहतील. म्हणून अशा पद्धतीने नंदीने सगळ्या ब्राह्मण कुलाला शाप दिला. भगवान शंकराचे भक्त हिमालयामध्ये जेव्हा आपण जातो, 10 वर्षापूर्वी आम्ही सगळे गेलो होतो, अकोल्याची मंडळी होती आणि आमच्या महाराजांचे महाराजसुद्धा बरोबर होते, प्रल्हाद महाराज पादुकांच्या रूपाने. तेव्हा अनेक साधू संत आपण त्या ठिकाणी पाहिलेत आणि इतरत्रसुद्धा आपण पाहत असतो. भगवान शंकराचे भक्त जेव्हा असतात, जसं आपला कुंभमेळा आहे त्यावेळेस सगळ्यांचं दर्शन आपल्याला तिथं होतं, पण त्यांच्याबद्दलचा मनामध्ये भक्तिभाव निर्माण होत नाही. कारण त्यांचं बाह्य जे आपलं स्वरूप आपल्याला दिसतं ते तसं नसतं, कारण ते मुळामध्ये तसे नसतात. म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे, कुठल्याही सद्गुरूची ओळख आपल्याला करून घ्यायची असेल किंवा एखाद्या मोठ्या माणसाची ओळख चांगल्या रीतीने करायची असेल तर त्यांच्या सान्निध्यात 24 तास राहा. 24 तासामध्ये ते कसे वागतात हे पहा आणि गुरु करणं छान की जसं आहे तसं आणि मग त्यांना गुरुत्व द्यायचं की नाही हा विचार करा. तसं या ठिकाणी आता नंदीने तर सगळं बोलून टाकलं, पण तिकडच्या बाजूनी म्हणजे दक्ष प्रजापतीच्या बाजूने असणारे भृगु ऋषी, काल परवाच मी सांगितलं होतं, भृगु ऋषी हे एकच आहेत की ज्यांनी भागवताचा सप्ताह असण्यासाठी सगळीकडे निमंत्रणं दिली होती. अगदी या भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला भृगु ऋषींचा उल्लेख आहे. आपल्या कार्यासाठी या पवित्र अशा भागवत सप्ताहासाठी कोणी येऊ का न येऊ ते सांगणं माझं काम आहे म्हणून ते सगळीकडे जात होते. तेच भृगु ऋषी या ठिकाणी दक्ष प्रजापतींच्या बरोबर असताना म्हणजे एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. द्रोणाचार्य आहे, भीष्माचार्य आहेत, तिकडे अश्वत्थामा आहेत, ही सगळी मंडळी आहेत. समोर कृष्ण आहेत, प्रत्यक्ष कृष्ण आहे, कृष्ण यांच्याशी बोलतो तरी पण त्याच्या देवत्वावर यांना शंका आहे आणि त्यामुळे जिथे जिथे शंका असेल तिथे तिथे त्यांना सुख प्राप्त नाही. मग त्या भृगु ऋषीने सुद्धा आता शाप द्यायला सुरुवात केली. आता हे तिसरे शाप भृगूंनी शाप दिला. भवव्रतधरा येच तान समनुव्रता. म्हणजे तुमचे जे अनुयायी आहेत, जे शैवपंथी आहेत, शंकराचे भक्त आहेत, अनुयायी आहेत, ते सत्शास्त्राच्या विरुद्ध आचरण करणारे आहेत आणि ते पाखंडी होतील असा त्याने शाप दिला. रोज आपण जेव्हा टी व्ही लावतो सकाळी तेव्हा मग कुणीतरी एक येतो आणि दुसऱ्या पक्षाला बोलतो आणि संध्याकाळपर्यंत दुसऱ्या पक्षाची माणसं याला बोलत राहतात. हे जसं दिवसभर चालू असतं तेव्हा लक्षात घ्या की हा या चतुर्थ स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायाचंच स्पष्टीकरण आपल्याला या टी व्हीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नष्टशौचा मूढधियो जटाभस्मधारिणः. भृगु काय शाप देतात की नष्ट शौचा, शौच म्हणजे पवित्र, एखाद्या शंकराच्या भक्ताला पाहिल्यानंतर हा खूप पवित्र आहे, हे खूप चांगले महात्मे आहेत असं म्हणून आपल्या घरी आपण त्यांना आणू का नाही हा विचार करा. आपण काय करू हा विचार करा. किंवा या कथा गोष्टी ज्या आहेत त्या नुसत्या वाचून सोडायच्या नाहीत, पण त्यामध्ये आपण असतो तर आपण काय केलं असतं
असं जेव्हा आपण आपला रोल त्या ठिकाणी पाहतो तेव्हा मग आपल्यातलं वाईट किंवा आपल्यातलं चांगलं आपल्या लक्षात येतं. मग ते म्हणतात, मग ब्रह्मच ब्रह्मणाश्चैव यद्यूयम परिनिंदतः. कारण तुम्ही धर्ममर्यादेचे उल्लंघन केले आहे. धर्म वर्णाश्रमाचे रक्षक असणारे जे आहेत ते वेद आणि ब्राह्मणांची निंदा करीत आहेत. असं कोण म्हणतं? तर भृगु ऋषी म्हणतात. आणि म्हणून तुमचे प्रमुख जे आहेत ते विष्णू आहेत. आणि म्हणून जिथे भूतांचे स्वामी तुमचे इष्टदेव असतील तर त्यामुळे तुम्हीसुद्धा पाखंड मार्गाने जाल, असं ते शाप देतात. आता एवढं सगळं म्हणजे आता कसं म्हणतो आपण, मॉलला एक शॉप म्हणतो. शॉप म्हणजे शाप. शाप म्हणलं की इथं या अध्यायामध्ये 3 प्रकारचे शाप आले. आता हे सगळं होत असताना भगवान नारायण जे प्रत्येक ठिकाणी चराचरामध्ये आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं नाव जरी नसेल तरी ते आहेत. भगवान शंकराच्या रूपामध्ये तेच या ठिकाणी आहेत. ब्रह्मा विष्णू शंकर हे तिन्ही देवता एकच आहेत. त्यामुळे नारायण आणि शंकर हे या सगळ्या देवतांमधले सगळ्यात हुशार आहेत. दक्षाने शंकराला शाप दिला, नंदीने ब्राह्मणांना शाप दिला आणि भृगु ऋषींनी शिवभक्तांना शाप दिला. अशा प्रकारचे 3 शापांचे उच्चार तो श्रवण करण्याचं सुद्धा एक म्हणजे पाप या सगळ्यांच्याकडून घडलेलं आहे. आता हे सगळं होत असताना भगवान शंकराची मनस्थिती कशी होती पहा. तस्यैव वदतः शापं भृगोस भगवान भवः निश्चक्राम ततः किंचित विमना इव सानुग. विमना म्हणजे त्यांचं मन मात्र आपल्या शिष्याला घेऊन या ठिकाणून निघून जावं असंच झालेलं आहे. म्हणून भृगु ऋषीने असा शाप दिल्यामुळे भगवान शंकर मात्र थोडेसे खिन्न झाले. कारण हा ब्राह्मण आहेत. भृगु ऋषी एवढ्या महत्त्वाचे आहेत की त्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यामधली श्रेष्ठ देवता कोण याचा निवाडा या ऋषीने केलेला आहे. पण तरी या ठिकाणी ते असं बोलत आहेत. तर याचं कारण काय असेल तर माणसाची प्रवृत्ती जी आहे, एक निवृत्ती मार्ग आणि एक प्रवृत्ती मार्ग. निवृत्ती मार्गाने असणारे हे भगवान शंकर आहेत आणि प्रवृत्ती मार्गाने असणारे हे दक्ष प्रजापती आणि त्यांच्या बाजूने असणारी ही सगळी मंडळी आहेत. आता जी प्रवृत्ती मार्गाचे आहेत त्यांना इंद्रिय सुख म्हणा, मनाच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करणं, त्यासाठी कर्म करणं आणि कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवून कर्म करणं, सकाम जे का अनुष्ठान तो सुद्धा तमोगुण आहे असं आपल्या ग्रंथराज दासबोधा म्हटलेलं आहे. सकाम अनुष्ठान, सकाम पूजा म्हणजे मी असं करेन तसं करेन तर मला हे मिळालं पाहिजे असं म्हणून जो करेल तसा या ठिकाणी ही सगळी मंडळी जी आहे ती प्रवृत्ती मार्गी आहेत आणि भगवान शंकर हे निवृत्ती मार्गी आहेत. आणि त्यामुळे ते स्मशानामध्ये राहतात. जे सगळ्यांना नको असतं ते त्यांच्याकडे असतं. चिताभस्म कोणी जाऊन पटकन आनंदाने सगळीकडे अंगारा लावला, कुंकू लावलं कपाळाला, तसं जाऊन चिताभस्म कोणी लावत नाही. फक्त त्या उज्जैनच्या भगवान शंकरांना या चिताभस्माचा अभिषेक भस्मलेपन हा मोठा कार्यक्रम रोज त्या ठिकाणी होत असतो. तर ते म्हणतात तेपि विश्वसृजसत्रम सहस्र परिवत्सरात. आता हे जे त्या ठिकाणी यज्ञ सुरू होता तो यज्ञ हजारो वर्ष चालणारा असा यज्ञ होता आणि त्यांचे उपासक दैवत ते कशाची उपासना करीत होते तर ते श्रीहरीचीच उपासना करीत होते. आणि मग पुढे म्हणतात की या प्रजापतींनी त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या लोकांनी यानंतर गंगा यमुना आणि त्रिवेणी संगम म्हणजे आजचं आपलं प्रयागराज या ठिकाणी जाऊन अवभृत स्नान केलं आणि मग प्रसन्न मनाने हे सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. असा एक प्रसंग या अध्यायामध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे. आता पुढचा जो अध्याय आहे या अध्यायाचा परिणाम जसं ऑफिसमध्ये आपल्या बॉसशी आपल्या वरिष्ठांशी आपलं भांडण झालं, सर्वसाधारण माणूस घरी आल्यानंतर आधी बायकोला सांगेल आणि ते सांगितल्यामुळे पत्नीचा जो काय घरामध्ये शांत स्वभाव असेल तो सुद्धा ढवळून निघेल. ती पण रागारागाने आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्या पत्नीकडे पाहिल. क्वार्टरमध्ये राहील की असं सगळं गोष्ट चांगल्या प्रकारे पाहता येतात. त्यामुळे आधी पहिल्यापासून आम्ही क्वार्टरमध्ये कधीच नाही राहिलो, कारण घरी आल्यानंतर ऑफिसमधल्या बोलणं काहीच नाही. घरचे आणि तिकडचं सगळं दोन्ही वेगळं. घरी आल्यानंतर परमार्थ, तिथे असताना प्रपंच. असे दोघींचे काय म्हणतात सिल्वर लाईनिंग जे आहे ते आपण पाळून घेतलं पाहिजे. अन्यथा आपण आपला क्रोध घरी आल्यानंतर तो क्रोध इतरांना वाटत असतो आणि क्रोध जेवढा वाटतो तेवढा तो सातत जातो आणि तो सातत गेला की त्यापासूनच जे कर्म आपल्याला सत्कर्म करायचे असतात
ती सत्कर्म न राहता ते आपले निषिद्ध कर्म जे आहेत ते होत जातात. म्हणून त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधूसी तारक हे गुरुपाय, हे सगळं सांगितलं कशासाठी? त्यासाठीच. आणि म्हणून भगवान शंकरांनी या ठिकाणी जे जे झालं, भगवान शंकर तर आपल्या अनुयायांना घेऊन तिथून निघून गेले आणि घरी जाऊन म्हणजे कैलासावर जाऊन आपल्या पत्नीला पार्वती मातेला याबद्दली एकही गोष्ट सांगितली नाही. एवढंच या अध्यायामध्ये लक्षात घ्यायचं. आणि तिकडे दक्ष प्रजापती जो आहे तो त्या ठिकाणी शाप दिला आणि दक्ष प्रजापती त्या मोठ्या सभेतून निघून गेले, क्रोधाने ते निघून गेले आणि तो त्यांचा क्रोध अनेक वर्ष साठून राहिला. आता हे सांगणारा पुढचा अध्याय जो आहे, तृतीय अध्याय, सतीचा पित्याकडे यज्ञोत्सवामध्ये जाण्यासाठी आग्रह, हा जो अध्याय तो आता पुढच्या अध्याय म्हणजे आता उद्या आपण तो पाहणार आहोत. त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबूया. नेहमीप्रमाणे आरती म्हणूया. जय रघुवीर समर्थ. आणि देव ग्लास. खूप छान असं हे. आणि आत्ताच आपले अंजनगाव सुरजीचा जो मठ आहे, देवनाथ महाराजांचं मठ, त्या मठाचे मठपती श्री जितेंद्रनाथ महाराज यांचा भागवताचे काही यूट्यूबचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा मला सापडले. ते सगळे मी पाठवलेले आहेत आपल्या या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये. सर्वांनी अवश्य ते ऐकावेत. खूप छान विवेचन त्यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांची भजनाची पद्धत जी आहे ती सुद्धा खूप छान आहे. बऱ्याच गोष्टींचा खूप चांगल्या प्रकारे त्याने त्यामध्ये मांडलेले आहेत. सिद्धपुरुषच आहेत ते. त्यामुळे अशा लोकांकडून सेविलेचे सेवावे, अन्न घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. भरपूर गोष्टी जेव्हा कानावर पडतील तेव्हा विवेक जागृत होईल. आणि एकदा विवेक जागृत झाला की माणूस प्रपंचामध्ये फसणार नाही आणि त्याला त्या ठिकाणून बाहेर काढणं आणि मोक्षमार्गाला लावणं हे काम या श्रीमद भागवताचं आहे. आणि ते आपण आनंदाने या ठिकाणी करत आहोत आणि हे सगळं आपल्या सगळ्यांच्या कृपेनेच होत आहे. त्यामुळे अशीच वाटचाल आपली नेहमीसाठी चालू राहावी. आपण आता आरती म्हणूया. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले द्या हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. शोक सुखमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. गणबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता.
आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती सूर्ये शांती, नाथै वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.